सर्वांना जय येशू. तर माझ्या भावांनो या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज एक विशेष आपण वचनावरती बोलणार आहोत. तर हे वचन आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाचं आहे आणि हे वचन आज आपण घेऊ आणि या वचनातून आपल्याला सावध होण्यासाठी एक प्रभूने आपल्याला डोळ्यासमोर आणलेलं आहे. तर आपण हे वचन पाहू. तर ह्याच्यावरती थोडंसं आपण सविस्तर चर्चा करू. तर आपल्या जीवनामध्ये जे आपण येशूमध्ये, प्रभूमध्ये आल्यापासून जेव्हा आपल्याला जे आपले जीवन स्टार्ट होते, तेव्हापासून जे आपल्याला अ, समाजामध्ये आपण राहतो, त्या ठिकाणी जे विरोध करतात आणि असे खूप विरोध करतात आणि त्यांचं जेव्हा त्यांच्यावर दुःख येते आणि पहा, जे देवाच्या माणसांना दुखवतात, त्यांना हे हे प्रश्न हे प्रसंग येतात. तर तसं मला सांगायचं हे आहे, की जेव्हा आपला दुश्मन म्हणजे आपला दुश्मन तर नाही, पण जे आपल्याला बोलतात वगैरे त्यांचं जेव्हा त्यांच्यावर संकट येते, तर तेव्हा आपण आनंद करायचा नाही. तर प्रार्थना करायची. आपण त्यांचे दुःख न होते, तर तेव्हा आपल्याला आनंद करायचा नाही. आता उदाहरणार्थ एक आपण धरू उदाहरणार्थ आता समजा माझ्यावरती कोणी जळत असेल आणि मला त्रास देत असेल आणि त्याच्या जेव्हा संकटाचा वेळ येतो, दुःखाची वेळ येते, तेव्हा आपण आनंद करायचा नाही आहे. तर आपल्याला वचन काय सांगते ते आपण ह्याच्यावरती बोलणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या भावांनो, व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू. बघा इथे काय आहे? नीतिसूत्रे याचा 24वा अध्याय आणि याचे 17वं वचन. इथे काय प्रभूने आपल्याला सांगितलेलं आहे ते इथे पहा. तुझा इथे 24 नीतिसूत्र 24:17 मध्ये तर इथे काय सांगितलंय पहा. तुझा वैरी पडतो तेव्हा तू हर्ष करू नको. बघा, तुझा वैरी, तुझा जो दुश्मन म्हणजे जो ज्याला हे करतो, त्याची जेव्हा पडतो तेव्हा तू हर्ष करू नको. तर का? बघा इथे. आणि त्याचा विश्व विश्वास होतो तेव्हा तुझे हृदय उल्हासून येईल. विध्वंस सॉरी. आणि त्याचा विध्वंस होतो तेव्हा तुझे हृदय उल्हासून येईल. आपण आनंदी नाही व्हायचे. त्यांचं जे दुःख झालं असेल, तर आपण आनंदी नाही व्हायचे. तर का? पहा इकडे. उल्हासले तर कदाचित यहोवा ते पाहील. आपला परमेश्वर पाहील, की हा आनंदित झालाय. हा पहा मजा मारतो. ते ही चुकीची गोष्ट आहे. बघा इथे व त्याला ते वाईट वाटेल. पहा, आपल्या यहोवा परमेश्वराला वाईट वाटेल. त्या प्रभूला वाईट वाटेल आणि तो तो आपला क्रोध त्याच्यापासून फिरविल. पहा इथे त्याच्यापासून फिरविल. तर आपण आनंद करायचा नाही आहे. आपण शांत राहायचं आहे. जेव्हा असा प्रसंग कधी आपल्या जीवनामध्ये कितीतरी असे येतात. जेव्हा एक माझी एक कहाणी आमच्या आमच्या गावातील एक सांगतो. जे माझ्यावरती जी जळणारे होते आणि जे विरोध करणारे, त्यांच्या असे जीवनामध्ये कितीतरी आले प्रसंग आणि त्यावेळेला पण अं, असा म्हणजे हृदय आपलं बघा एक जगातील विचाराप्रमाणे सांगतो तुम्हाला. जेव्हा आपला दुश्मन असेल आणि त्याचे जेव्हा वाईट होते, तर ते खरोखरच एक म्हणजे हृदय बरं झालं असं म्हणजे मनामध्ये येते. पण आपण तसं नाही करायचं आहे. ते ते मनामध्ये होते, पण ते दाबा आणि ते उल्हास नका करू, आनंद नका करू. ते होते तसे आणि ते आनंद करू करू नका. कारण की इथे वचन काय सांगते पहा. जेव्हा वैरी पडतो तेव्हा तू हर्ष करू नको आणि त्याच्या विध्वंस होतो तेव्हा तुझे हृदय उल्हासून येईल. आणि उल्हासलेले वचन 18 मध्ये उल्हासले तर कदाचित यहोवा ते पाहील व त्याला ते वाईट वाटेल. आपल्या परमेश्वराला वाईट वाटेल. हा बघा आनंद करतो असं ही चुकीची गोष्ट आहे. बरोबर. आणि तो आपला क्रोध त्याच्यापासून फिरवेल. पहा. तर आपण जेव्हा आपला वैरी आहे, त्याच्यात दुःख येईल, संकट येईल, तर आपण आनंद करायचा नाही. हे ध्यानात ठेवा माझे विश्वासी भावांनो. हे खूप महत्त्वाचं आहे. तर आपण शेजारी कोणी असेल, आपला त्रास देत असेल ना, त्याच्यावरती संकट आलं असेल, दुःख आलं असेल, तर आपण आनंद करायचा नाही.
हे वचन आपल्याला अलर्ट करत आहे, सावधान करत आहे. तर त्यांच्यासाठी प्रार्थना करा. त्याच्याशी चांगलं बोला. आपण जे चांगलं बोलले तर त्यांचे हृदयही खरोखर पिघलते. तर हा महत्त्वाचे वचन आपण आज पाहिलं. तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर सर्वांना जय येशू. बाय बाय.